5 मिनिटात तांदळाच्या पिठापासून मस्त असा कुरकुरीत आणि पौष्टिक डोसा बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी रवा, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून थोडं पाणी टाकून आपल्याला याचं मस्त असं पातळसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे बॅटर आपल्याला 5 मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे जो रवा आहे हा छान असा फुलला जाईल। 5 मिनिटानंतर आपण ह्याच्यामध्ये काही भाज्या टाकणार आहोत। आपल्या आवडीच्या भाज्या आपण यामध्ये टाकणार आहोत। सर्व भाज्या आपण ह्यामध्ये बारीक कापून घालायच्या आहे। तर आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता। तर हे बॅटरमध्ये मिक्स करायचं आणि लगेचच याचे डोसे बनवायला घ्यायचं। तव्याला कांद्याने तेलाने छान असं ग्रीस करून घ्यायचं आणि जे पातळसर बॅटर आहे ते आपल्याला पॅनवरती छान असं पसरवून घ्यायचं आहे। पसरवल्यानंतर झाकण ठेवून 1 मिनिटाची वाफ काढायची। वाफ काढल्यानंतर पुन्हा एकदा झाकण काढून घ्यायचं आणि पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची। त्यानंतर 1 चमचा तेल सोडून हे जो डोसा आहे हा पलटवून घ्यायचा आणि दोन्ही बाजूनी छान असा भाजून त्यानंतर काढून घ्यायचा। तर संपूर्ण डिटेलमध्ये रेसिपी जी आहे ही अश्विनी अन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तर नक्की भेट द्या।